हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. मी तुम्हाला अटक करायला आलो. याची काही गरज नाहीये इन्स्पेक्टर, मी स्वतः येते. बाबा, तुमचा ऍक्सिडेंट घडवून आणण्याच्या गुन्ह्याखाली मल्लिका थापरला पोलिसांनी अटक केली आहे. हिची बहीण आकांक्षाने मल्लिका मॅमला अटक करवली आहे. ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. म्हणजे आकांक्षाची मेहनत फळाला आली. आता शक्य तितक्या लवकर मला इथून बाहेर काढ. मॅडम, ते आज तुम्हाला जामिनावर नाही सोडू शकत. आता मी असं काय केलंय की तू आपल्या बाबांकडे माझी तक्रार करतेस? मी तुमची तक्रार नाही करत आहे, उलट तुमची तारीफ करते. आकांक्षा बेटा, मल्लिकाला तू अटक तर करवलीस, पण मला भीती वाटतेय की ती आपल्या वशिल्याच्या जोरावर कोर्टातून सुटणार तर नाही. आजी, असं काहीही होणार नाहीये, कारण आता आपल्याकडे असे पुरावेत जे मल्लिकाला सहजासहजी नाही सुटू देणार. देव करो आणि असंच हो. तू बघितलंस ना आकांक्षा, जेव्हा तू मल्लिकाच्या अटकेची बातमी सांगितलीस ना, तेव्हा तेव्हा दीपकच्या बोटांची कशी हालचाल झाली होती. हो आजी, मला आठवतंय. आकांक्षा बेटा, हा आई. बेटा, इतकी मोठी आनंदाची बातमी तृष्णाला नाही सांगितलीस? एकदा फोन करून सांगून टाक बेटा. बाहेरून कुठून तरी कळलं ना तर खूप नाराज होईल ती. मी लगेच फोन करते आई. हॅलो हॅलो, एक्सक्यूज मी मिसेस तृष्णाशी बोलू शकते का? हे कोणतं नवीन नाटक आहे आकांक्षा? सरळ सरळ जे बोलायचे ते बोल ना. हे नाटक नाहीये ताई. खरं सांगायचं तर आज तुला मिसेस तृष्णा म्हणायची खूप इच्छा होते. बरं ताई, हे सगळं सोड. मला तुला एक आनंदाची बातमी द्यायची. आनंदाची बातमी? माहितीये, मल्लिकाला बाबांचा ऍक्सिडेंट घडवून आणण्याच्या गुन्ह्यासाठी अटक करण्यात आली. हो, अपूर्वाने सांगितलं मला. मी तुला कॉल पण करणार होते, पण कामात थोडी बिझी झाले. खरं सांगू आकांक्षा, मी खूप खुश आहे. तू इतकी धावपळ केली होतीस, मनस्ताप झेलला होतास, पण शेवटी तुझी मेहनत यशस्वी ठरली. ताई, यात फक्त माझी मेहनत नाहीये, खरं तर तुम्हा सर्वांचा आशीर्वाद पण आहे. तुझ्याशिवाय मी हे सगळं कसं करू शकले असते ताई? अरे हो ताई, तुला याहूनही मोठी आनंदाची बातमी द्यायची आहे. आनंदाची बातमी? ती काय आकांक्षा? माहितीये, जेव्हा बाबांना कळलं की मल्लिकाला पकडण्यात आलंय, तर त्यांच्या हातांची मूवमेंट झाली. बाबांनी त्यांची बोटं हलवली ताई. खरंच? हो, खरंच आकांक्षा? तू तू हे काय बोलतेस? असं खरंच घडलं? हो ताई, अगदी खरं. ही तर खूपच आनंदाची गोष्ट आहे. हो ताई, हो. आहे की नाही आनंदाची बातमी? आता तू बघच, बाबा किती लवकर बरे होतील ते. दे दे, मला दे. मला सुद्धा बोलायचंय. तुम्ही दोघी तासन तास बोलत बसाल आणि मी इथे वाट बघत राहीन. दे ना. काही आईशी बोल. तृष्णा बेटा. हो आई, तू कशी आहेस?
बाबा कसे आहेत? मी मजेत आहे बेटा, आणि बाबा सुद्धा बरे आहेत. तू कशी आहेस आणि तिथे वातावरण कसं आहे? आई, मी तर खूप खुश आहे, खूपच जास्त. ही तर खूपच आनंदाची गोष्ट आहे. तुला खुश बघून आम्ही सगळे खुश होऊन जातो. तुला माहिती आई, आई इतक्या बदलल्या आहेत ना, माझ्यावर इतकं प्रेम करतात की मला अगदी फुलासारखं जपतात, कुठलंच काम नाही करू देत. सुनबाई, आई, कोणाचं कौतुक चाललंय? तुमचंच कौतुक होतंय. मी आईला सांगत होते की तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम करायला लागला आहात की तुम्ही माझा लाडोबा करून ठेवताय. दे, मी पण जरा बोलते पार्वतीताईंशी. नमस्कार पार्वतीताई. नमस्कार ताई, कशा आहात तुम्ही? मी तर बरी आहे, पण तुमच्याकडे माझी एक तक्रार आहे. तक्रार? कसली तक्रार ताई? अहो हीच की, फोनवरूनच आपल्या मुलीची खुशाली विचारणार का? हा, त्यापेक्षा एकदा स्वतःच येऊन का बघत नाहीत? हा, हे तर बघा की तुमची मुलगी खरं बोलते की खोटं बोलतेय. नाही नाही कल्याणी ताई, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे की तुम्ही तृष्णाला तुमची सून नाही, तुमची मुलगी म्हणूनच वागवत असणार. यात असं बघायला येण्यासारखं काय आहे? पार्वतीताई, त्याच निमित्ताने एक एक कप चहा झाला असता, काही गप्पा झाल्या असत्या. तुम्ही म्हणाल तर अपूर्वला पाठवून देऊ? नाही नाही, त्याची काही गरज नाहीये. मी नक्की येईन. तुम्ही नका तसदी घेऊ. बरं आहे ताई, जशी तुमची इच्छा. तृष्णाला फोन देऊ का? नको, खरं तर झालंय माझं तिच्याशी बोलणं. नमस्कार ताई. हा, नमस्कार. आई, असं दिसतंय की आपली तृष्णा तिथे खूप खुश आहे. हो सुनबाई, खरंच कल्याणीचा स्वभाव खूप बदललाय. खरंच आई, ताईशी नुसतं बोलूनच तिच्या आनंदाची कल्पना येते. मला तर खूप आनंद होतोय आई. अहं, तुला एकटीला नाही काय बेटा, आम्हाला सगळ्यांना आनंद होतोय. सुकन्या आमच्या कन्या. मन वेडे तुझ्या विणा बघ साजणा रमिना कुठे हे. मन वेडे तुझ्या विणा बघ साजणा रमिना कुठे हे. ही धरती हे आकाश जग माझे तू व्यापले रे. तू श्वास हा तू माझे स्पंदन तुझला अर्पण जीवन माझे. मन वेडे तुझ्या विणा बघ साजणा रमिना कुठे हे. ला 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 ला. तृष्णा, अपूर्व, तू अजूनपर्यंत झोपली नाहीस? नाही, मी तुमची वाट बघत होते. माझी वाट बघत होतीस का? जर मी झोपले असते तर तुम्हाला थंड जेवण जेवावं लागलं असतं, म्हणून मी जागी राहिले. मला थंड जेवण जेवावं लागेल म्हणून तू फक्त जागी होतीस? हो, ऑफिसमध्ये महत्वाची एक मीटिंग होती, मी तिथे जेवून आलो. मी फोन करून सांगायला विसरलो. आय एम सॉरी. काही हरकत नाही. तृष्णा, काय? झालो तुझ्या विणा ग साजणे वेडा पिसामी. झालो तुझ्या विणा ग साजणे वेडा पिसामी.
बेधुंद मी बेधुंद तू जवळ येना माझ्याशी तूच सखी प्राणप्रिये जीवन माझे नटले असे. तृष्णा, मला तुला काहीतरी सांगायचंय. हा बोला. तृष्णा, आजवर जे आपल्या आयुष्यात घडत आलंय त्या गोष्टी इतक्या सहजासहजी विसरू नाही शकणार आपण. पण मला असं वाटतं की त्या जुन्या गोष्टींना आठवत बसण्याऐवजी आपण नवीन सुरुवात करूया का ग? अपूर्व, मला पण तुम्हाला काही सांगायचंय. मी तुम्हाला शपथ घेऊन सांगते की मी ते पैसे तृष्णा, तुला आत्ताच मी बोललो ना की आपण त्या गोष्टी नको आठवूयात. तो आपला भूतकाळ होता आणि आज आपला नवीन दिवस आहे, नवीन सुरुवात आहे. तृष्णा, मला मान्य आहे की मला खूप चिड येते आणि रागात मी तेच करतो जे अगदी चुकीचं असतं. पण तृष्णा, आज मी तुला वचन देतो की माझ्या या अवेळी येणाऱ्या रागाला मी आपल्या नात्यामध्ये कधीच येऊ देणार नाही. तृष्णा, आज आपण दोघं एकमेकांना पुन्हा ती संधी देऊया का? हो. आईचं पण तेच म्हणणं आहे की आपण दोघांनी एक नवीन सुरुवात करायला हवी. बरं तृष्णा, तू आता झोप. माझ्या ऑफिसचं थोडंसं काम बाकी आहे, ते संपून मी झोपतो. चालेल? हो. अपूर्व, हा, ते मल्लिकाजींच्या अटकेमुळे तुमच्या नोकरीवर तर परिणाम होणार नाही ना? सुकन्या आमच्या कन्या. तृष्णा, खरं तर ही लढाई मल्लिका आणि आकांक्षा यांच्यातली होती. माझं त्यांच्याशी काही घेणं देणं नाहीये. तृष्णा, मला तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. काय झालं अपूर्व? तुम्हाला काही सांगायचं होतं, तुम्ही गप्प का झालात? हा, तृष्णा, अभिषेकच्या केसच्या दरम्यान मी मल्लिकाजींना पण साथ दिली होती आणि त्याचमुळे मी तुझ्या बाबांवर देखील पूर्ण दबाव टाकला होता की त्यांनी केस मागे घ्यावी. पण मला हे माहित नव्हतं की अभिषेक करता, आपल्या मुलाकरता मल्लिकाजी या थराला जाऊ शकतात. हे जर मला माहित असतं ना तर मी असं कधीच केलं नसतं. आता राहिला प्रश्न नोकरीचा. मल्लिकाजींकडे मी अनेक वर्षांपासून काम करतोय. त्यांच्याकडे मला खूप एक्सपिरियन्स मिळालाय. मी खूप गोष्टी शिकलोय. म्हणून आज माझं कर्तव्य आहे की जेव्हा कंपनीला माझी गरज आहे तेव्हा मला तिथे टिकून राहायलाच हवं. पण तृष्णा, एक गोष्ट मला कळली की आजपर्यंत मी माझं प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ एकत्रच करत आलो. पण आता मी ठरवलंय यापुढे असं नाही होऊ देणार. माझं ऑफिसचं काम ऑफिसमध्येच होईल आणि पर्सनल लाईफ पर्सनलच राहील. आणि तृष्णा, माझा प्रयत्न राहील की नेहमी तुला आनंदीच ठेवायचा. अपूर्व, मला माहितीये की त्यावेळी तुमची नवीनच नोकरी होती आणि मल्लिकाजींच्या दबावाखाली तुम्हाला हे काम करावं लागलं. पण आता तुम्हाला तुमची चूक कळलीये
आणि तुम्हीच म्हणाल की आपण सगळ्या जुन्या गोष्टींना विसरून जायला हवं. मग तुम्ही पण ही गोष्ट विसरून जा. आता फक्त मला एकाच गोष्टीची काळजी आहे की बाबा लवकरात लवकर बरे व्हावेत. तू काळजी नको करूस, बाबा ठणठणीत बरे होतील. बरं, मी माझं काम संपवतो, तोपर्यंत तू आराम करून घे, ठीक आहे? हो. एक गोष्ट मला कळत नाही आई, तुला काय झालंय? कालपर्यंत तर तू वहिनीवर इतकी खार खाऊन होतीस की तिला दादाजवळ उभंही राहू देत नव्हतीस, आणि आज तू वहिनीला सांगतेस की दादा बरोबर बाहेर जा. का? तू अजून लहान आहेस पूजा. तुला कल्याणीचा डाव नाही कळू शकणार. डाव? आई, मला वाटतंय तुला वहिनीने मात दिलीये आणि तिच्या मनात स्थान मिळवण्याकरता तू हे नाटक करतेस. ज्या दिवशी मी तृष्णाला घाबरेन ना पूजा, तो दिवस माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल. आय एम सॉरी आई, माझ्या म्हणण्याचा अर्थ तो नव्हता. मला तर बस एवढंच म्हणायचं होतं की आधी माझं एक पूजा. यावेळी तृष्णाला खुश ठेवणं ही माझी नवीन चाल आहे. सुकन्या आमच्या कन्या. आणि तुझ्या बाबांकडे ते पुरावे आहेत. जर ते पुरावे अपूर्वच्या पुढ्यात आले तर मी नेहमी करता अपूर्वच्या नजरेतून उतरून जाईन. म्हणूनच तुझ्या बाबांचा आणि तृष्णाचा विश्वास जिंकावा लागेल. त्यांना खात्री करून द्यायला हवी की मी तृष्णाला मनापासून सून म्हणून स्वीकारलंय. तेव्हा कुठे मी माझा डाव खेळू शकेल. ओ, म्हणजे हा प्लॅन आहे. तू तर ग्रेट आहेस आई. तरी मी विचार करत होते, तू हा तृष्णाचा जप का करते? खरं तर आई बरंच आहे. तू यावेळी फक्त प्रेमाला तुझा हत्यार बनवून वापर. मग कोणाला कळणार पण नाही की कशी आणि का तृष्णा वहिनी या घरातून बाहेर निघून गेली. आता बोललीस ना कल्याणीच्या मुलीसारखी. पण आई, हे काय? तुझ्या नव्या नव्या चालींमुळे माझं नुकसान होत राहतं. मी अख्खा दिवस किचन मध्ये काम करत असते. हे बघ बघ माझे हात कसे काम बस करून. थोड्या दिवसांचाच प्रश्न आहे. काही दिवस अजून आराम करू दे त्या तृष्णाला. नंतर ती स्वतःच सगळं काम आपल्या हातात घेईल. मग तुला जितकी वाटेल तितकी आपल्या हाताना मलाई चोळत बस. आणि पूजा, काही मोठं मिळवण्यासाठी काही गमवावं पण लागतं. हो आई, मी एका फिल्म मध्ये पण बघितलंय. काय? हे की कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है. आणि हारकर जीतने वाले को काय म्हणतात? हार के जीतने वाले को कल्याणी कहते हैं. एक्सक्यूज मी, मल्लिका थापर.
मल्लिकाजी तुम्ही इतक्या एकाकी कुठे गेले तुमचे सगळे सोर्सेस, तुमची ताकद, तुमचा पैसा? माझ्या अटकेला माझी हार समजू नकोस आकांक्षा. ज्या दिवशी मी इथून बाहेर पडेन तो दिवस तुझ्या आनंदाचा शेवटचा दिवस असेल. मल्लिकाजी तुम्ही मला धमकी देऊ नका, कारण मी धमकी देणाऱ्यांपैकी नाहीये, करून दाखवणाऱ्यांपैकी आहे. आणि असं नको व्हायला हा की तुम्ही तुमचं अख्खं आयुष्य जेलमध्ये खितपत पडून राहाल आणि मी इथे बाहेरून तुमचं एक एक सुख तुमच्यापासून हिरावून घेईन. आपली मर्यादा ओळखून वाग आकांक्षा. मग आकांक्षा चुकीचं काय बोलतेय मॉम? स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या